राजकीय नेत्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आहे. मराठा समाजावरती निवडून पण आले. आता मराठा समाजाला असं कोलतेत पण आरक्षण 50%च्या ओबीसी मधूनच देण्यात यावी आमची मागणी मान्य लवकरात करावी, नाहीतर ह्याचं प्रशासनाला परिणाम भोगावे लागतील. नमस्कार, मी रमाकांत हासगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. मनोज दादा जरांगे पाटलाच्या उपोषणा समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे तानाजी पिंपळे हे आमरण उपोषण करायला बसले आहेत आणि आपण पाहतोय त्यांचा 4था दिवस आहे. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर पुढे या जरा. हे प्रकारचे थोडेसे खालावलेले दिसत आहे. तर आज तुमचा 4था दिवस आहे. कोण राजकीय पुढारी, आमदार, खासदार कोण आले होते का भेटायला? नाही आहे, छत्रपतीच्या तशा अवलादी कोणी नाही त्याला. राजकीय कोणच नेते आले नाही. कोण प्रशासकीय अधिकारी? प्रशासकीय अधिकारी म्हणजे तलाठी वगैरे हे घेऊन गेले. राजकीय नेत्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आहे. मराठा समाजावरती निवडून पण आले. आता मराठा समाजाला असं कोलतेत पण, आणि त्यांनी आता मराठा समाजाची गरज पण राहिली. आमदार असो नाही खासदार असो कोणी असो काही गरज नाही त्यांनी मराठा समाजाची. मराठ्याच्या अवलादी असताना सुद्धा मराठ्याचा त्यांनी काही गरज नसली वागते. जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करायचा निर्णय घेतलेला, 5 वाजता स्थगित करणार आहे. तर तुमचा निर्णय काय आहे? आपण त्यांच्या समर्थनातच उपोषणाला बसलो होतो. त्यांनी फक्त निर्णय घेतलाय की स्थगित करणार आहे म्हणून, आणखीन त्यांनी स्थगित केलेलं नाहीये. त्यांचा आदेश आल्यानंतरच त्या आदेशाने आम्ही उपोषण सोडलं. तुम्ही पण स्थगित करता आणि तुमच्या जी मागण्या आहेत, मूळ मागण्या, त्या मान्य नाहीच झाल्या, तर पुढचे तुमचं निर्णय काय असेल किंवा तुमचं समाजाला, मराठा समाजाला काय आव्हान असेल? पिचलेल्या आपल्या गोरगरीब समाजाची या विद्यमान सरकारने दखल घेतलेली नाही, किंवा विरोधातले जे काही मराठा समाजाचे आमदार आहेत यांनीही त्याची दखल घेतलेली. मनोज जरांगे पाटील साहेब यांना समोर ठेवून मी मराठा समाजातील तरुण असतील किंवा जे बी लोक असतील, समाज असेल, यांना अशा प्रकारचं आव्हान करतो की त्यांनी या विद्यमान सरकारमधील मराठा आमदार खासदार जे आहेत यांचे फोटो तयार करावेत आणि त्या फोटोच्या खाली एक कॅप्शन द्यावा आणि आपल्या घरात लावावा, जेणेकरून आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना लक्षात येईल की आमच्या मराठा लोकप्रतिनिधींनी आमच्या मागील लोकांना कशा प्रकारे छळलेले आहेत. तर त्यांचे फोटो तयार करून त्याखाली सरळ सरळ मराठा गद्दार असं त्या ठिकाणी लिहून त्या फोटो चौकात लावायला किंवा घरात सुद्धा लावायला हरकत नाही, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात येईल की या मराठा आमदारांनी आपल्या जीवावर त्या ठिकाणी आमदार झाले, निवडणुका लढवल्या, मोठमोठे खासदार झाले, प्रचंड प्रमाणात श्रीमंत झाले. मात्र ज्यावेळेस आमच्या गोरगरीब मायबाप जनतेला काहीतरी देण्याची वेळ आली त्यावेळेस यांच्या तोंडातून ब्र शब्दही निघाला नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाला सहकार्य केलं नाही. म्हणून अशा लोकांचे सरळ सरळ पाट्या तयार करून त्यावेळेस मराठ्यांचे खरे गद्दार म्हणून त्यांची नोंद करावी. तर इथं तुम्ही सर्वजण पिंपळे सरांच्या सोबत आहात. आज उपोषण स्थगित व्हायलंय आणि स्थगित केल्यानंतरही जर मागण्या मान्यच नाही झाल्या तर पुढची आंदोलनाची दिशा काय असेल? त्याच्या पुढच्या आमच्या दिशा हे मूळ मागण्या आहेत. त्या 13 मधलं कुठलंही रेकॉर्ड उपलब्ध झालेलं नाही. भूमी अभिलेखला आम्ही गेला, तहसीलला गेला. भूमी अभिलेखला तर आम्हाला लेखी उत्तर देण्यात आलेले आहे की 13चं कुठलंही रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध नाही आणि तहसील मधलंही कुठलं रेकॉर्ड आम्हाला दिलेलं नाही. म्हणजे 13 मध्ये काही नोंदी सापडलेच नाही, कुठलीही नोंद सापडलेली नाही, एकही नोंद सापडलेली नाही. आणि आम्ही रेकॉर्ड मागितलेला असताना कुठलं रेकॉर्ड दिलं नाही. आम्हाला भूमी अभिलेखनं लेखी दिलेलं आहे की आमच्याकडे कुठलंही रेकॉर्ड नाही. तहसीलला बी गेल्यानंतर तहसीलमध्येही कुठलं रेकॉर्ड दिलेलं नाही. आरक्षण 50%च्या ओबीसी मधूनच देण्यात यावी आमची मागणी मान्य लवकरात करावी, नाहीतर ह्याचं प्रशासनाला परिणाम भोगावे लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय 25,000 लोकसंख्येचं हे गाव आणि या गावात, या 25,000 लोकसंख्येच्या गावात एकही नोंद सापडलेली नाही. ती यांची मागणी आहे आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे तीव्र आणि उग्र आंदोलन करण्यात येईल असा यांचा इशारा आहे. मी रमाकांत हासगोडे, समय संघर्ष न्यूज, तेर, धाराशिव.